सुस्वागतम। नाव खान फरजाना माजिदुल्ला, शाळा स्टेशन चेंबूर, मनपा उर्दू शाळा। इयत्ता 7वी, विषय मराठी। तू हे करू शकतेस। आज दिशा आणि धनंजय खूप आनंदात होते, कारण त्यांची आजी गावाहून येणार होती। गावाहून येताना आजी नेहमी मुलांसाठी घरी बनवलेला खाऊ, शेतातली फळे घेऊन यायची। त्यांना आवडणारे पदार्थ बनवून खाऊ घालायची, त्यांचे खूप कौतुक करायची। धनंजय अभ्यासात खूप हुशार होता। तो नियमित अभ्यास करायचा, सगळ्या उपक्रमांमध्ये, स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा, वर्गात दिलेले सर्व प्रकल्प पूर्ण करायचा। संगणक व विविध पुस्तकांच्या मदतीने तो वैविध्यपूर्ण माहिती तसेच चित्रेही मिळवायचा। तो नेहमी दिशाला तिच्या शाळेच्या कामात मदत करायचा, पण केलेल्या मदतीच्या बदल्यात तिच्याकडून काहीतरी घ्यायचा। शाळेतही त्याला कोणी मदत मागितली तर त्या बदल्यात तो मदत मागणाऱ्याकडून अपेक्षा करायचा। एके दिवशी दिशाला विज्ञान प्रकल्प पूर्ण करायचा होता। तिने धनंजयची मदत मागितली। त्या बदल्यात त्याने तिचा जेवणाचा नवा डबा मागितला। तिने नकार दिला तेव्हा तो दिशाला म्हणाला, ठीक आहे, मग एकटीच प्रकल्प पूर्ण कर, मी चाललो खेळायला। त्याला माहित होते की आपली छोटी बहीण आपल्याशिवाय प्रकल्प पूर्ण करू शकणार नाही। धनंजयचे बोलणे ऐकून दिशाच्या डोळ्यात पाणी आले। आजी सोफ्यावर बसून हे पाहत होती। आजी तिला म्हणाली, दिशा, तू दुसऱ्यांवर विसंबून राहत जाऊ नकोस। धनु स्वतःची कामे स्वतः करतो, म्हणून त्याच्यात आत्मविश्वास आहे। तुलाही तुझ्यातील क्षमतांवर विश्वास ठेवायला पाहिजे। चल, मी तुला प्रकल्प सुरू करायला मदत करते। संध्याकाळी धनंजय खेळून आला तेव्हा त्याला खूप नवल वाटले, कारण दिशा तिचा प्रकल्प पूर्ण करत होती। रात्रीच्या जेवणापर्यंत तिने आपला प्रकल्प पूर्ण केला। दिशाला स्वतःचाच खूप अभिमान वाटत होता। दुसऱ्या दिवशी वर्गातही सर्वांनी तिच्या प्रकल्पाचे कौतुक केले। त्याच्याच पुढच्या आठवड्यात त्यांच्या आळीत रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते। आळीतील सर्व मुले मुली त्यात सहभागी होणार होती। दिशानेही त्यात भाग घेतला होता। यापूर्वी कधीही तिने अशा स्पर्धेत पारितोषिक मिळवले नव्हते। धनंजय दरवर्षी रांगोळी स्पर्धेत नंबर काढायचा। आजीला जेव्हा या रांगोळी स्पर्धेबद्दल समजले तेव्हा ती दिशाला म्हणाली, तू आतापासूनच रांगोळी काढायचा सराव कर। कोणतं चित्र काढायचं ते ठरव, रंगसंगतीचा विचार कर। दिशा आजीला म्हणाली, आजी, तू मला ठिपक्यांची रांगोळी काढायला आणि त्यात रंग भरायला शिकवशील का? त्यावर आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, जरूर शिकवीन। तू खूप मेहनती आहेस, तुझ्यात
नवं शिकण्याची चिकाटी आहे. दिशा, नक्कीच तू हे करू शकतेस. तुला लवकरच सुंदर रांगोळी काढता येईल. आठवडाभराच्या निरंतर सरावाने दिशामध्ये आत्मविश्वास आला. ती रांगोळी स्पर्धेसाठी सज्ज झाली. धनंजयने रांगोळी स्पर्धेत निसर्ग चित्र काढले, तर काहींनी फुलांची रांगोळी, धान्याची रांगोळी व मुक्त हस्त रांगोळी काढली. दिशाने ठिपक्यांची पारंपरिक पद्धतीची रांगोळी काढली. रांगोळी स्पर्धेच्या परीक्षकांनी आपला निकाल जाहीर करताना दिशाच्या रांगोळीचे खूप कौतुक केले. दिशाला रांगोळी स्पर्धेतील पारितोषिक मिळाले. जेव्हा धनंजयने तिची रांगोळी पाहिली तेव्हा त्याला आपल्या बहिणीचा अभिमान वाटला. घरी आल्यावर तो दिशाला म्हणाला, मला शिकवशील का ठिपक्यांची रांगोळी काढायला? दिशा हसून म्हणाली, हो जरूर शिकवीन, पण त्या बदल्यात तू मला काय देणार? धनंजयला स्वतःची चूक जाणवली. तो म्हणाला, दिशा मला माफ कर. मला समजलं आहे ज्यांना माझ्या मदतीची गरज पडायची त्यांचा मी सतत फायदा घेत होतो. यापुढे मी कधीही असं वागणार नाही आणि सगळ्यांना मदत करीन. त्याचे हे बोलणे ऐकून दिशा आनंदली. त्या दोघांचे हे बोलणे ऐकणाऱ्या आजीने आनंदाने आपल्या दोन्ही नातवंडांना कवेत घेतले. धन्यवाद.